नामांकित कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एसआयटीच्या तपासामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्या कुटुंबियांची भीती घालून धर्मांतर करायचे असं समोर येत आहे। तर हिंदू मुलींच्या शरीरावरती नाही तर श्रद्धेवरती घाव घालत होते। हिंदू देवदेवतांचा अपमान करून अश्लील शेरेबाजी देखील करायचे असं देखील सध्या या तपासामधून समोर येत आहे। हिंदू मुलींच्या शरीराला स्पर्श करून त्यांना प्रेमामध्ये अडकवायचे, प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवून अश्लील कृत्य देखील केलं जायचं। तर एसआयटीच्या तपासामधून ही सगळी धक्कादायक बातमी सध्या समोर येते आहे। कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचं वाटत होतं, मात्र कालांतरानं हे सगळे आणि फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचं या सगळ्या प्रकरणामध्ये उघड झालेलं आहे। आणि आज सगळ्या संबंधामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा एसआयटी कडून कसून असा तपास सुरू आहे। या तपासामधून नेमकी आता काय काय माहिती समोर येते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खरं तर एसआयटी कडनं ज्या पद्धतीनं हा तपास सुरू आहे, या तपासामध्ये जी एचआर आहे अश्विनी, तिची खरं तर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीच्या दरम्यान काही महत्त्वाचे आणि धक्कादायक असे खुलासे खरं तर समोर येताना पाहायला मिळत आहे। अनेकदा ज्या नवीन तरुणी या कंपनीमध्ये त्या ठिकाणी कामावर रुजू होत होत्या, त्यांच्यासोबत पहिल्यांदा प्रेमाचं नाटक केलं जायचं, नंतर मीटिंग आणि इतर कामाच्या वेळेस त्यांच्या पायाला किंवा अंगाला वेगळ्या प्रकारचा स्पर्श केला जायचा आणि त्यातून त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं जायचं। त्या करत असताना इतरांकडून या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण व्हायचं, फोटो व्हिडिओ घेतले जायचे आणि यानंतर या मुलींना खरं तर प्रेमात अडकवलं जायचं, नसेल तर त्यांना धर्मांतराचा देखील तगादा हा लावला जायचा। एकूण जर बघितलं तर या नवीन मुली ज्यावेळेस या कंपनीमध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांच्या कुटुंबाची देखील भीतीही त्यांना घालत होते आणि एकूण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या तपासामध्ये अनेक काही धक्कादायक ज्या माहिती आहे ती समोर आलेली आहे। खरं तर नुसतं शरीरांची त्या ठिकाणी झटापट होत नव्हती, तर त्यांना लॉबीमध्ये असेल किंवा इतर पोर्चमध्ये कुठेतरी घेऊन त्यांच्यासोबत असली चाळे केले जायचे, त्याचे चित्रीकरण करून त्या पीडितांना त्या ठिकाणी धमकावलं जायचं, वेगवेगळे आमिष दाखवले जायचे आणि एकूण या कुटुंबाला देखील याची माहिती दिली जाईल असं त्या ठिकाणी धमकावून या मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत होता। या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर बघितलं तर अश्विनी चैनानीला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केलेली आहे, आज तिचा खरं तर पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे, उद्या तिला कोर्टात हजर केलं जाईल। ही एचआर नेमकी या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तक्रारी येत होत्या तेव्हा तिची दखल का घेत नव्हती, याचा खरं तर तपास आता एसआयटी कडनं सुरू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एचआरच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाचे काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। सध्या जर बघितलं तर नुसतं त्यांना त्यांचा विनयभंग होत नव्हता, तर धर्मांतर करण्यासोबत काही हिंदू देवदेवतांच्या बाबतीत काही अश्लील कमेंट केल्या जायच्या, वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या हिंदू देवदेवतांच्या संदर्भात बोलल्या जायच्या। या सगळ्या प्रकरणासोबत या मुलींना मानसिक त्रास दिला जायचा आणि त्यातूनच हे सगळे प्रकार घडत होते अशी माहिती खरं तर आपल्याला एसआयटीच्या माध्यमातून मिळते। या सगळ्या प्रकरणामध्ये आता जी निधा खान जी फरार आहे, जी या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती, ती या सगळ्या गोष्टी घडवून आणत होती। नेमकं आज कोणत्या मुलीला टार्गेट करायचं आहे, उद्या या मुलीसोबत काय होणार आहे, हे सगळं तिला आधी माहीत राहायचं। त्यामुळे मॅनेजरकडनं या गोष्टी लपवल्या जायच्या आणि त्यासोबत एचआरला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आधीच माहिती गेल्यानंतर ही तक्रारी त्या ठिकाणी किती गांभीर्याने घेतल्या जाईल याची खरं तर ह्या सगळ्या ग्रुपकडनं एक विशिष्ट प्रकारची खबरदारी घेऊन या मुलींचा या सगळ्या गोष्टींसंदर्भामध्ये छळ होत होता। त्यामुळे या नामांकित कंपनीमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या आणि लैंगिक शोषणासोबत धर्मांतराचा जे प्रकार आहे, या प्रकरणामध्ये पुढील एसआयटीच्या तपासात अनेक महत्त्वाचे धक्कादायक असे खुलासे होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।